नमस्कार, कसे आहात सगळेजण? मजेत ना? मी विद्या, स्वागत आहे आपलं आपल्या YouTube चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घरच्या घरी पार्लर सारखा फेस मास्क, फेस पॅक कसा बनवायचा अगदी स्वस्तात आणि मस्तात घरी आपल्या वस्तू ज्या अवेलेबल आहेत आपल्या किचन मध्ये त्याच आपण वापरणार आहोत। कुठलीही विकतची वस्तू आपण आणणार नाही आहोत। आणि आता लग्न सीझन चालू झाला आहे। लग्न सीझन मध्ये बऱ्याचशा जणांना पार्लर मध्ये जायला जमत नाही किंवा पैशांचे प्रॉब्लेम असतात, महाग असतात पार्लर मध्ये आणि बऱ्याचशा जणांना पार्लर मध्ये जायला सुद्धा आवडत नाही। त्यामुळे आपल्या घरच्या घरी आपण आपली त्वचा एकदम नितळ पाण्यासारखी करू शकतो, एकदम पार्लर सारखी टवटवीत आपण करू शकतो। तुमच्या चेहऱ्यावरती जर रिंकल्स असतील किंवा चेहरा सुरकुतल्यासारखा वाटत असेल, डलनेस असेल, थंडीमुळे ड्राय झालेला असेल, आता थंडी चालू आहे कडाक्याची, तर तुम्ही सगळे प्रॉब्लेम ह्या एका पॅक मधून तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता। पॅक आपल्याला एकदा लावला की तुम्हाला रिझल्ट त्याचा जाणवेल। मी स्वतः यूज केला आणि नंतर मी तुम्हाला सांगत आहे, खरं त्याचे रिझल्ट आहेत। मी सुद्धा कुठलंही फेशियल जेव्हा मला फ्री मध्ये फेशियल मिळालं होतं तेव्हा मी केलं होतं। आता बरेचसे एखादं वर्ष झालं असेल त्याला, त्यानंतर मी फेशियल नाही करत। मी घरचे जे तुमच्यासोबत शेअर करते तेच पॅक, तेच क्लीनअप, फेशियल वगैरे मी स्वतः करते आणि नंतर तुमच्यासोबत ते शेअर करते। चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करत त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला तर बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर चला सुरुवात करूयात व्हिडिओला जास्त वेळ न घेता। तर क्लिन्झिंगसाठी आपल्याला अगोदर दूध घ्यायचं आहे, ही आपली पहिली स्टेप असणार आहे। आणि बघा माझा चेहरा इथे किती रफ आणि कसा डल झालेला आहे, काळपट पडलेला आहे। कॉटन घ्यायचा, कॉटन नसला तरीही चालेल, हातावर दूध घ्यायचं आणि सगळं आपल्या चेहऱ्यावर लावून घ्यायचं। ही खूप महत्त्वाची टिप्स आहे फ्रेंड्स, ही नक्की तुम्ही करा आणि खूप छान क्लीन असा चेहरा आपला निघतो दुधाने। आणि दूध लावल्यानंतर आपल्याला एक 4 ते 5 मिनटं, 5 ते 6 मिनटं पकडा तुम्ही, मसाज आपल्याला करायची असते। जी काही धूळ वगैरे असेल ती आपली सगळी निघून जाते। अगोदर नॉर्मल पाण्याने वॉश करायचं आणि नंतर दुधाने क्लीन करायचं। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला मसाज करायची आहे। दूध हे स्किनसाठी वरदान ठरलेलं आहे। पार्लरमध्ये पण तुम्ही बघाल की क्लिन्झिंग मिल्कनीच हे करतात, पहिली स्टेप असते त्यांची आणि नंतर बाकीच्या स्टेप्स त्यांच्या असतात। खूप छान डोळ्याच्या इथे अशी मसाज करायची। डोळ्याच्या इथे केल्यावर ते काळपटपणा जो असतो डोळ्याचा तो जातो। आणि बीटाचे फायदे तर आपल्याला माहितीच आहे, हे त्वचा डिटॉक्स करण्यासाठी काम करते बीट, कारण त्यात विटॅमिन ए, विटॅमिन सी आणि विटॅमिन के असते। त्वचा निरोगी ठेवण्यास पण मदत करते, त्वचा टवटवीत ठेवण्यास आपल्याला मदत करते आणि आपली चेहरा मुलायम होतो बीट ज्यूसने। आणि ॲलोवेरा जेलचे फायदे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। ॲलोवेरा जेल घेतला आहे मी 1 चमचा आणि साय घेतली आहे। साईमध्ये आपला मॉइश्चरायझर असतं आणि मध पण आपल्या त्वचेला मुलायम ठेवण्यास मदत करतं। तुम्ही मधाने असं नुसतं जरी फेसला मसाज केली, मध हातावर घेऊन 5 मिनटं, तरी पण खूप छान तुम्हाला रिझल्ट मिळतो, पण याचा जरा जास्त मिळतो। बघा रोज वॉटर असेल तर घ्या, नाही तर घेऊ नका 2 ते 3 थेंब। आणि नंतर आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं असतं। बीटामध्ये अजून ना अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात, जे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि डोळ्यांखालील काळी जे वर्तुळे असतात ते दूर करतात। आणि बघा छान इथे असं मिक्स केलेलं आहे, अशा पद्धतीने मिक्स करून घ्या। तिसरी स्टेप पण आपण यापासूनच करणार आहोत, मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे। आणि साई टाकल्यामुळे ना स्किनला आतपर्यंत पोषण मिळते। तुमची स्किन जर ऑइली असेल तर साई तुम्ही स्किप करा। आणि बघा इथे मी चेहरा पुसून घेतला आहे किंवा धुवून घ्या, पुसून घेतला आहे। आणि ते जे आपण केलं आहे पॅक, तो अजून त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत काही वस्तू, पण
ह्या स्टेप नंतर करणार आहोत. ही दुसरी स्टेप आहे आपली. छान सगळीकडे लावून घ्यायचं आपल्याला ते आणि मस्त अशी मसाज करायची आपल्याला. 5 ते 6 मिनटं करा किंवा 5 मिनटं करा. तुमच्याकडं वेळ असेल तर जास्तही केली तरी काही हरकत नाही. सगळीकडे लावून घेतलं आहे मी इथे आणि टॉवेल घेते खाली मांडीवरती कारण की डाग पडतात त्याचे. छान मसाज करायची. आपल्या चेहऱ्याला पण मसाज मिळते आणि आपला चेहरा पण क्लीन होतो. ह्या पद्धतीने आपल्याला मसाज करायची असते. खूप लवकर रिझल्ट येतो याचा. नक्की तुम्ही ट्राय करा आणि तुम्ही जर ट्राय केल्यानंतर मला कमेंटद्वारे नक्की कळवत जा की तुमचा रिझल्ट आला आहे की नाही. नाकाच्या इथे पण करायचं. डोळ्याची इथे जरा सांभाळू. कधी कधी ना अचानक बोट असं डोळ्यात जाण्याची शक्यता असते, म्हणून हळूहळू करायची. आणि ते जे उरलं होतं त्याच्यातच मी ना 2 ते 3 थेंब लिंबूचा रस घेतला आहे. तुम्हाला सूट होत असेल तर घ्या, नाही तर स्किप करा. आणि हळदसुद्धा घेतली आहे. हळद आपल्या चेहऱ्याला उजळ देण्यास मदत करते. बेसन पीठ आणि गुलाब पाणी टाकल्यामुळे ना ती चेहऱ्याला लावल्यावर उजळ देण्यास मदत होते. त्यामुळे त्वचेची टॅनिंग, पिगमेंटेशन आणि काळेपणासुद्धा दूर होतो. चेहऱ्यावर अशी एक चमक येते. ही आपली तिसरी स्टेप असणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला ते पूर्ण फेसला, आपल्या चेहऱ्याला ते लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित लावायचं आहे. आणि जे उरलं होतं चेहऱ्याचं जे पाणी, तेच मी नंतर त्यामध्ये बेसन पीठ आणि हळदी ॲड केलेली आहे. बघू शकता मी अशा पद्धतीने लावलं आहे. थोडंसं विचित्र वाटतं म्हणजे दिसायला, पण रिझल्ट याचा आहे 100%. नक्की तुम्ही ट्राय करा. बघा 10 ते 15 मिनटं झाले आहेत आणि पॅक सुकलेला आहे आपला. इन्स्टंट ग्लो आहे. आणि नंतर रोज वॉटर घ्यायचं किंवा आपलं नॉर्मल पाणी घ्या हातावरती आणि छान असं मसाज करून काढा. असं म्हणजे रगडून काढू नका पॅकला. हातावर पाणी घ्या, मसाज करा आणि नंतर काढा. अशा पद्धतीने मी काढत आहे. आता चेहरा धुवून घ्यायचा थोडं अजून निघाल्यानंतर. बघा मी इथं फेस धुवून घेतलेला आहे नॉर्मल पाण्याने. किती छान रिझल्ट आला आहे, तुमच्यासमोर आहे. कुठलंसुद्धा फिल्टर मी यूज नाही केलेलं इथे. ओरिजिनल आहे हे. बघू शकता किती छान चमकदार दिसत आहे चेहरा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. त्यासाठी बाय बाय.